हरे कृष्ण. अ, हरे कृष्णा. गर्भसंस्कार क्लासेस गर्भवती मातांसाठी आयोजित केले जातात आणि या क्लासेसचे संचालन डॉक्टर जयभद्रा माताजी इस्कॉन अमरावती यांच्याद्वारे केले जाते. वेळोवेळी विविध तज्ज्ञ डॉक्टरांना देखील विशेष सत्रांसाठी आमंत्रित केले जाते. तर आपल्यासोबत आज अश्विनी माताजी जोडले आहेत आणि त्यांचा आपण परिचय जाणून घेणार आहोत. सर्वात आधी कृपया आपला थोडक्यात परिचय द्या माताजी. आपण कुठून आहात? येस माताजी. मी अश्विनी आणि NVCC पुणे इस्कॉन येथून आहे. ओके. आपल्याला रुक्मिणी गर्भसंस्कार क्लासेस बद्दल कशी काय माहिती मिळाली? मला माझेच प्रभूजी जयभद्रा माताजींचे गुरुभाव त्यांच्याकडून माताजींचा परिचय भेटला. त्यांनी माताजींबद्दल सर्व काही सांगितलं की माताजी खूप मोठे वरिष्ठ भक्त आहेत. स्वतः त्या डॉक्टर आहेत आणि त्या वैष्णवी पदयात्रा चालवतात, गर्ल्स वाईज चालवतात. त्या खूप मोठ्या भक्त आहेत म्हणून आणि त्यांनी खूप प्रचार करतात त्या आणि दिवसात खूप बिझी असतात त्या. चैतन्य चरित्रामृत, भागवतम अं, हे क्लासेस घेतात दिवसभर. तर माताजींचा परिचय मला प्रभूजींकडून भेटला आणि रुक्मिणी गर्भसंस्कार क्लासेस मला त्यांनी सांगितलेत की माताजींकडून जॉईन करून घे. आणि माझ्या लग्नाच्या आधी माझेच ननंदबाई त्या माताजींकडे एकट्याच क्लास करायच्यात. माताजी त्यांच्यासाठी एकट्यांसाठी क्लास घ्यायच्यात. तर मला प्रभूजींनी सांगितलं आणि त्यांनी मला जॉईन करून दिले होते, माताजींचा परिचय करून दिलेला. येस. ओके. तर माताजी, आपला जो प्रवासाचा अनुभव होता पूर्ण या रुक्मिणी गर्भसंस्कार क्लासेसचा, तो आपला संपूर्ण गर्भधारणेदरम्यान सुमारे 9 महिने तुम्ही हे क्लासेस केलेत. तर या येस. प्रवासाचा एकूण अनुभव तुमचा कसा होता? हो, नक्कीच माताजी. जर माझा 9 महिन्याचा अनुभव फारच छान होता, कारण 9 महिन्यात खूप काही शिकायला भेटलं मला. कारण रुक्मिणी गर्भसंस्कार मध्ये खूप काही शिकवलं गेलं माताजींनी. माताजींनी पर्सनली राग सेंड करायच्यात आणि ते करून घ्यायच्यात. कोणत्या मंथला कोणता राग आहे तो ऐकायला लावायचा आणि प्रत्येकाला त्या सेंड करून पर्सनली ऐकायला लावायच्या. कोणाचा कोणता मंथ चालू आहे, कोणाचा कोणता चालू आहे, तसं मंथ मध्ये काय केलं पाहिजे, कोणत्या मंथ मध्ये. आणि सर्व संस्कार माताजींनी सांगितले. 16 संस्कार असतात. त्याच्यापैकी माझा पुंसावन संस्कार माताजींनी केलेला. कारण मला पुंसावन संस्कारसाठी कोणी भेटलं नाही, तर माताजींनी स्वतः मला मेडिसिन पाठवली आणि स्वतःनी ऑनलाईन माझ्यासाठी मंत्र म्हटले, मंत्र उच्चारण केलेत क्लासमध्ये सर्वांसाठी ज्या होत्या माझ्यासोबतच्या त्यांच्यासाठी. आणि माताजी सर्वांना रुक्मिणी गर्भसंस्कार क्लासेसमध्ये पुंसावन संस्कार, अ, अ, शिरोधारा हे सर्व करून घ्यायला सांगायच्यात. मी सीमंतनयन संस्कार पण केलात माताजींच्या मार्गदर्शनाखाली. आणि माताजींनी खूप छान म्हणजे चैतन्य चरित्रामृत, कृष्णभोग, हनुमान चालिसा, रामायण, नरसिंह कवच. मला हनुमान चालिसा ही पहिले ऐकलेली होती फक्त, खूप मोठी वाटायची आणि मला येणार नाही असंही वाटायचं. बट माताजी रोज ते घ्यायच्यात, तर आता माझ्या तोंडी पाठ आहेत की माताजी सर्व श्लोक वगैरे. खूप संस्कृत अवघड वाटायचं, कधी लग्नाच्या आधी केलेलं नव्हतं. पण माताजींनी रुक्मिणी गर्भसंस्कार क्लासेसमध्ये सर्व काही घेतलं आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे 9 महिन्याचा. आणि खूप छान जर्नी होती 9 महिन्याची माझी. आणि माताजी तो 9 महिन्याचा प्रवास खूप आनंदी आणि प्रेरणादायी गेलाय माझ्यासाठी. कारण माताजींनी खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी करून घेतल्यात 9 महिन्यामध्ये. खूप माताजींनी शिकवलं त्याच्यामध्ये काय करायचं, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे वगैरे सर्व. तर खूप छान अनुभव होता माझा 9 महिन्याचा. खूप सुंदर माताजी. आणि तुम्हाला जसं काही तुम्हाला एक खूप आवडली एखादी गोष्ट या क्लासमधली, ती तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता का? येस माताजी. जय भद्रा माताजींचे रुक्मिणी गर्भसंस्कार क्लासमध्ये माताजी सर्वच क्लासमध्ये खूप छान घ्यायच्यात. कारण माताजींची एक जरी व्यक्ती असली तर त्यांच्यासाठी फार तळमळ असायची. माताजी खूप छान गायडन्स करायच्या सर्वांना.
रुक्मिणी गर्भसंस्कार क्लासेसमध्ये माताजी स्वतः विचारायच्यात की रोज की आशू तब्येत कशी आहे किंवा हेल्थ ठीक आहेत ना, मळमळ उलटी वगैरे काही होत नाही ना, किंवा कसं आहे सगळी हेल्थ वगैरे. तर सर्व माताजी विचारायच्या. तर ते पर्सनली सर्वांना विचारायच्या, कारण माताजी कधी फिजिकली मला भेटलेल्या नाहीये. माताजी प्रत्यक्षात मला कधी भेटलेल्या नाही अजून. मी ऑनलाईनच माताजींना ऐकते आणि बघते. पण खूप छान शिकवतात आणि खूप छान एक्सपिरियन्स आहेत माताजींचा. कारण त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटलं आणि रुक्मिणी गर्भसंस्कार क्लासेस मधूनही खूप काही शिकायला भेटलं. त्यामुळे खूप छान अनुभव होता. येस माताजी. हा, खूप सुंदर माताजी. अशी अजून एखादी गोष्ट जी जिने तुमच्या हृदयाला खूप स्पर्श केलाय, अशी जी तुम्ही आधीच विसरू शकणार नाहीत. माताजींच्या क्लासमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली अशी कोणती गोष्ट आहे? माताजींच्या क्लासमध्ये कारण हृदयाला स्पर्श करणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी होत्यात. बट मी जेव्हा माताजींचे क्लास करायचे, रोज अटेंड करायचे, बट माताजींना मी 6 मंथ चालू होतं, माझा 6वा महिना चालू असताना तेव्हा माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झालेला. तर तेव्हा मी क्लास नाही करायची. तर मग माताजींनी पर्सनली म्हणजे रोज क्लासमध्ये बघायच्या की अरे कोणीतरी दिसत नाहीये. एवढ्या माताजींमध्ये बघायच्या की अरे कोणीतरी नाहीये. तेव्हा माताजी पर्सनली वरती आणि फोन करून विचारलं की अरे अश्विनी, तू क्लास नाही करत आहे, काय हेल्थ इश्यू आहेत का, काय झालेत वगैरे, असं माताजी विचारायच्या. आणि खूप असं विचारायच्या का पर्सनली की का नाही करत क्लास वगैरे. तर ते खूप हृदयाला स्पर्श करणार आहे, कारण कोणीही विचारत नाही. आपण बाहेर किती क्लासेस करा किंवा आपण कोणते बाहेर खूप सारे गर्भसंस्कार क्लासेस आहेत वगैरे, पण त्याच्यामध्ये क्लास करूनही कोणी विचारत नाही तुम्ही करतायत का, रोज का अटेंड नाही करत, का येत नाही. पण माताजी खूप छान प्रत्येकाची काळजी घ्यायच्यात आणि विचारायच्यात की तुम्ही क्लासमध्ये काय येत नाही, काय अडचण नाही का, का तुम्हाला समजत नाहीये. माताजी सर्व हिंदी, इंग्लिश, मराठी सर्व भाषांमध्ये ज्याला जसं जमेल तसं समजून सांगायचं आणि शिकवायचं. फार मोठं गोष्ट होती. माताजींनी खूप काळजी घेतली त्याबद्दल. तर ती मला माझ्या हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट आहे. तेव्हा माताजींनी मला स्वतःही फोन करून आणि क्लासमध्ये बोलवून घेतलंय. हेच म्हणते. येस, खरं आहे माताजी. पुढला प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते की गर्भधारणेदरम्यान या क्लासेसनी तुमच्या विचारांवर आणि मानसिक स्थितीवर कसा सकारात्मक परिणाम केला, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? हो. तर रुक्मिणी गर्भसंस्कार क्लासेसमध्ये खूप मला सकारात्मक बदल बघायला भेटला आणि झाला माझ्यावरती. कारण माझं गर्भदान खूप छान रित्या झालेलं होतं. कारण गुरु महाराजांची प्रत्यक्ष भेट, गुरु महाराजांचा आशीर्वाद आणि राधा वृंदावन चंद्रांचं दर्शन. बाकी दिवसभर राधा वृंदावन चंद्रांचा सॉरी महाराजांचा संघ आणि भक्तिमय हे झालेलं होतं. त्यानंतर माझं गर्भदान झालेलं होतं. तर खूप छान अनुभव होता. बट मनात भीती होती नंतर की अरे माझं लग्नाला तर काहीच 1च वर्ष झालंय किंवा अजून मी लहान आहे का, असं तसं मनात खूप निगेटिव्ह विचार यायचे किंवा असं मी डिस्टर्ब असायचे. तर मला रुक्मिणी गर्भसंस्कार क्लासेसने खूप हेल्प केली. कारण माताजींनी क्लासमध्ये सांगायच्या की मग माताजींनी समजून सांगितलं असं नाही असं असतं, असं केल्याने असं होतं तसं. मग त्यानंतर मी चांगला विचार करू लागले आणि हॅप्पी राहू लागले. आधी विचार करायचे की टेन्शन मध्ये असायचे, थोडं नाही असं विचलित असायचे. तर माताजींनी खूप हेल्प केली आणि माझ्यामध्ये बदल झाला सकारात्मक आणि मी हॅप्पी राहू लागले नंतर आणि खूप छान जर्नी झाली त्यानंतर माझी. Yes, माताजी. धन्यवाद माताजी. पुढला प्रश्न आहे की क्लासेसमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या, जसं जप करणं, श्रवण करणं, शास्त्र श्रवण, ह्या तुम्ही पाळल्या का आणि त्यांचा अनुभव कसा होता? येस माताजी. तर तसं मी करायची, पण एवढं नाही करायची. पण माताजींनी सांगितल्यापासून डेली रुटीन झालेली होती. जप करणे, शास्त्र श्रवण करणे किंवा इवन एनव्हीसीसी पुणे जवळ असायचे टेम्पलच्या. तर टेम्पलमध्ये जाणे, भगवंतांचं दर्शन, भागवतम क्लासेस करणे. तर सर्व मी
डेली रुटीन मध्ये पडलेलं होतं. तर माताजी सांगायच्यात की क्लासेस करा, अ, भागवतम ऐका, क्लास ऐका. माताजींनी खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी करून घेतल्यात, की जसं की कृष्ण बुक ड्रॉइंग करणे. मी तुम्हाला दाखवू इच्छिते की मी असे कृष्ण बुक ड्रॉइंग करायचे सर्व असे ड्रॉइंग केलेले आहेत. माताजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व असे ड्रॉइंग्स वगैरे केलेत. आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. जसं की माताजी सांगायच्या की आईस्क्रीमच्या स्टिक पासून असं काहीतरी युनिक बनवा की तुमच्या गर्भावरती त्याचे परिणाम होतील. तर मी हे तुळशी वृंदावन असं सर्वांना सांगायचं, तुळशी वृंदावन हे असं भगवंतांसाठी एक छोटस घर वगैरे असं बनवा तुम्ही. आणि ते बेबीवर पण हेल्पफुल ठरतं, की त्यांनी बाळावरती पण परिणाम होतात. मग त्याच्यातून मग वेगवेगळं सांगायचं, पाण्यावरती रांगोळी काढणे, चित्रकला करणे, गोसेवा करणे, वृद्धांची सेवा करणे. खूप साऱ्या माताजी छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या. इवन स्वतःच्या मेकअप पासून सांगायच्या, की कसं गर्भसंस्कार मध्ये मेकअप करून म्हणजे आपण कसं राहिलं पाहिजे, की कलर कोणत्या महिन्यात कोणते घातले पाहिजे, साड्यांचे किंवा ड्रेस वगैरे घालणार तर कसं राहिलं पाहिजे, हातात किती बांगड्या घातल्या पाहिजे, किंवा त्यांचा आवाजाने बाळावरती परिणाम होतात. आणि शृंगार केला पाहिजे, इवन ते बाळावरती परिणाम करतात. तर माताजींनी खूप काही सांगितलं क्लासमध्ये. तर ते खूप छान होतं, ते सगळं गायडन्स वगैरे करणं. हे कुठेही बाहेर सांगितलं जात नाही. हे फक्त मला रुक्मिणी गर्भसंस्कार क्लासेस मध्येच बघायला भेटलंय. Yes, खूप माताजी. सुंदर माताजी. आणि तुम्ही जे बनवलं ते पण खूप सुंदर होतं. असं भरपूर काही ऍक्टिव्हिटी आहे, पण त्या दाखवू शकत नाही इतक्या साऱ्या. ह्या 2-3 माझ्या समोर होत्या, तर म्हटलं चला इव्हन त्या तरी दाखवूया. माताजी, या सत्रांमध्ये वेगवेगळे डॉक्टर्स इथे येतात. आणि असे कोणते सत्र होते जे तुम्हाला खूप व्यावहारिक आणि उपयुक्त वाटले? सेक्शन ठेवायचे, जसं की भक्ती वेदांत हॉस्पिटल, तिकडनं डॉक्टर्स वगैरे यायचे जे ऑनलाईन हे करायचे. तर त्यांचेही क्लासेस फार हेल्पफुल ठरले, कारण त्या आहारावरती आणि काय म्हणतात मानसिक आरोग्य यावरती सर्व मार्गदर्शन करायच्या. तर तेही मार्गदर्शन फार छान होते. तेही डॉक्टर फार मदतफुल ठरलेत, कारण मानसिक विकास यासाठी. येस. माताजी, तुम्हाला वाटतं का गर्भसंस्काराचे जे संस्कार आहेत ते बाळावर सकारात्मक प्रभाव करतात, असा तुमचा एखादा काही अनुभव आहे का? हो, नक्कीच. हे फारच बदल करतात. कारण मी माझ्या नित्य किशोरीमध्ये बघते, माझी मुलगी, तिच्यामध्ये मी ते सकारात्मक बदल बघते. कारण खूप ते जे मी केलंय ते तिच्यात बघायला भेटते. सगळे गुण वगैरे, असं म्हणत नाही सगळे बाळ सारखेच असतात, सगळे बेबी सारखेच असतात, पण तिच्यामध्ये थोडे मला वेगळं बघायला भेटतात. कारण तिला मंदिरात नेताना जेव्हा मी सीड्या चढत असते, तेव्हाच कीर्तनाचा आवाज येतो, तेव्हाच ती टाळ्या वाजवायला लागते, लगेच असं मान वगैरे डुलवते, नृत्य करायला लागते. तर ते 7-8 महिन्याची होती तेव्हापासून, म्हणजे लहान होती तसंच झाली, तशी ती शांतच आहेत. आणि खूप इवन कौतुक नाही करावं, पण ती आहेच तशी. तर मंदिरात कोणीही गेलं तर तिला म्हणतात, अरे साक्षात राधाराणी, साक्षात कृष्ण आहेत. असंच म्हणतात. की कोणी म्हटलं ना नाव काय, तर म्हटलं ना नित्य किशोरी, तर लगेच म्हणतात, अरे कृष्णांचाच अवतार दिसतोय, साक्षात राधाराणी आहे. कारण खूप तिच्यामध्ये बघायला भेटलं, कारण तिचं जसं माताजींनी सांगितलेलं होतं तसं तिचं सगळं फॉलो केलंय. जसं ती जन्माला आली तेव्हापासून माताजींनी सांगितलं की त्यांना भगवंतांचा फोटो दाखवणे, गुरु महाराजांचा फोटो दाखवणे, जपमाळा टच करणे, भगवद्गीता दाखवणे, पूर्ण भगवद्गीतेचं श्रवण ऐकवणे, श्लोकांचं ते ऐकवलं. तिचे सगळे व्हिज्युअल पूर्ण केले, जे जातक संस्कार म्हणतात ते हं. पूर्ण तिचे संस्कार केलेले माताजींनी. जसं गायडन्स केले तसं सर्व तिचं केलेलं. तर फार ते मदत करतं, की खूप तिच्यामध्ये ते बघायला भेटलं. कारण त्याच्यामध्ये श्लोक ऐकवलं, कीर्तन. आपण जर हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन आवाज ऐकला की लगेच टाळ्या वाजवायला लागणार. विठ्ठल रुक्मिणीची मूर्त घेते, बघत बसते त्यांना, हसते, काहीतरी पुटपुटत असते तिचं तिचं काहीतरी बोलते. ते
तिलाच माहिती, पण बोलते काहीतरी. मुरदुंग बघितल्यावर वाचते. जेव्हा मंदिरात कीर्तन चालू असतं तर जिथं जे प्रभूजी कीर्तन करतायत त्यांच्याजवळ जाऊन बसते. तर फार अनुभव छान आहेत. आणि रुक्मिणी गर्भसंस्कार मध्ये फार छान शिकायला भेटलं. आणि फार मी तिच्यामध्ये ते ती मी मला बघायला भेटतंय. सुंदर माताजी. तर या क्लासेस हे क्लासेस तुम्ही जॉईन केल्यानंतर तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काय बदल घडले किंवा तुमच्या जीवनशैलीत काय बदल आले माताजी? थोडक्यात सांगा. येस, कारण माझ्या डेली रुटीन मध्ये तर फार बदल झाला. कारण मी जप करायची पण असं रेग्युलर नव्हती करत, पण माझं रेग्युलर जपा, हनुमान चालिसा, नरसिंह कवचम, रामरक्षा स्तोत्र, हे सर्व माझं डेली रुटीन झालंय आता. जसं मी माताजींचे क्लास करते तो तेव्हापासून तर आता नित्य केशरी झाली तिथपर्यंत मी ते आता अजूनही डेली रुटीन चालू आहेत की क्लासेस करणे. माताजींचे क्लासेस सुद्धा मी आता तिला घेऊन करते आणि सांगते की जेव्हा पोटात होती तर तेव्हा मी माताजींकडून क्लास करायची. तू जेव्हा ऐकायचीत ना ह्याच माताजी त्या की ज्या मी त्यांचे क्लासेस ऐकायची तेच ह्या माताजी आहेत की आता तू ऐकतेस. तिला माताजी, आवाज पण ओळखीचा वाटतो. माताजी जेव्हा बोलतात ना तेव्हा आवाज पण ओळखीचा वाटतो. शांत असते आणि ऐकत असते माताजींना. येस, या क्लासची अशी कोणती खास गोष्ट आहे जी तुम्हाला वाटते की प्रत्येक होणाऱ्या मातेला माहिती असायला हवी? येस, प्रत्येक मातेने हे क्लास केले पाहिजेत. कारण रुक्मिणी गर्भसंस्कार मध्ये जे शिकायला भेटतं ते कुठेच शिकायला भेटणार नाही. कारण बाहेर खूप सारे क्लासेस आहे, खूप सारे गर्भसंस्कारचे क्लासेस वगैरे शिक्षण वगैरे असतात. पण जे रुक्मिणी गर्भसंस्कार मध्ये शिकायला भेटतं ते नाही. कारण तिथे आध्यात्मिक पण भेटतात आणि मानसिकरित्याही भेटतात. कारण दोन्हीचा आध्यात्मिकरित्या आणि वैज्ञानिकरित्या दोन्हीचा प्रभाव रुक्मिणी गर्भसंस्कार मध्ये आहे. आणि प्रत्येक मातेला हीच विनंती आहे की त्यांनी रुक्मिणी गर्भसंस्कार क्लासेस केले पाहिजेत. आणि ज्या गर्भवती आहे, ज्या प्लॅनिंग करतायत त्यांनी सर्वांनी हे क्लासेस केले पाहिजेत. बाहेर खूप सारी फीस देऊन जे क्लासेस होतात तसे क्लासेस तसे क्लासेस होणं नाही. कारण हे अगदी क्लास बरोबर. खूपच छान आहेत. अगदी बरोबर माताजी. डॉक्टर जयभद्रा माताजी अत्यंत सोप्या आणि प्रेरणादायी पद्धतीने मातांचे प्रेरणा. मार्गदर्शन करतात. जर तुम्हालाही रुक्मिणी गर्भसंस्कार क्लासेसशी जोडले जायचे असेल तर कमेंटमध्ये दिलेल्या ग्रुप लिंकद्वारे तुम्ही जॉईन होऊ शकता. हे क्लासेस दर शनिवारी आणि रविवारी दुपारी 4:30 वाजता आयोजित केलेले असतात. तर जसं माताजींनी सांगितल्याप्रमाणे असे क्लासेस कुठेच होत नाही. अ, ह्या क्लासेसमध्ये सर्वांना एकच विनंती आहे आध्यात्मिक आणि की मानसिक दोन्हीही क्लासेस घेतल्या जातात. सर्व माता आणि महिलांनी हे क्लासेस जॉईन करावे आणि संधीचं सोनं करावे. अगदी आणि बरोबर. धन्यवाद धन्यवाद माताजी, सर्वांना. तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल हरे आणि कृष्णा. खूप सुंदर तुमचे अनुभव आमच्याशी शेअर केल्याबद्दल. हरे कृष्ण. हरे कृष्णा.